आज आपण FY BA या वर्गासाठी साहित्याचं स्वरूप हा घटक अभ्यासणार आहोत. साहित्याचं स्वरूप बघत असताना साहित्य हे विविध शब्दांनी बनलेलं असतं. त्याचबरोबर ते ते कसं असतं तर ध्वनिरूप असतं. म्हणजे आपण जे बोलतो ते आपल्या कानावर ऐकू येतं. म्हणजे त्याच्यातून काय 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 ऐकायला येतात आपल्याला तर विविध प्रकारचे ध्वनी. त्याच्यानंतर ते अर्थरूप असतं. म्हणजे त्या वाक्य साहित्याचं कुठलंही वाक्य तयार करत असताना त्याला एक प्रकारचा काय निर्माण झालेला आहे तर अर्थ निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर ते वाक्यविन्यास असतं. म्हणजे त्याचं पूर्ण वाक्यामध्ये रूपांतर कसं करायचं तर हे आपण साहित्यामधून समजून घेणार आहोत.